आज आपण इथे जमलोय तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आणि खास करून तुळजापूरच्या निवडणुकीसाठी। पण हेच बोलत असताना तुळजापूरमध्ये जो विकास व्हायला पाहिजे होता आणि विकासाच्या नावावर जो भकास झालाय आणि त्या भकासाच्या मागची जी चोरी आहे त्याच्यावरती सुद्धा आज बोलणं गरजेचं आहे, आपण समजून घेतलं पाहिजे। आताच ढेपे सरांनी म्हटलं, आताच डॉक्टर साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं की तुळजापूर हे खऱ्या अर्थाने एक विकसित शहर असलं पाहिजे होतं आणि आता ज्या परिस्थितीमध्ये दिसतंय त्याच्याहून खूप पुढे तुळजापूर जायला पाहिजे। सर्वात महत्वाचं म्हणजे तुळजापूरच्या विकासामध्ये कोणाही आड यायला गरज नव्हती, कारण तुळजापूरवरती आई भवानीचा हात होता। पण हेच बोलत असताना एक गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे की इकडे काही लोक आहेत जे मंदिराला आलेले फंड, तुळजापूरच्या मंदिरात आलेले आई भवानीसाठी आलेली निधी पण चोरतायत। आणि ही लाजिरवाणी गोष्ट समजून घ्या की भाजपने अशी लोक उभी केली आहेत आणि भाजपने असे लोक आमदार आणि खासदार बनवलेत जे मंदिराच्या दानपत्रामध्ये हात टाकून चोऱ्या करतात। आणि अशा लोकांना परत निवडून देणार आहात का? जे मंदिरात चोऱ्या करतात त्यांना निवडून द्यायचा का? नाही। आणि यांची कारकिर्दी मंदिरात चोरी करेपर्यंत थांबत नाही। जो माणूस ड्रग्सची तस्करी करतो, जो माणूस ड्रग्स पोहोचवतो आणि इकडच्या लेकरा बाळांना, तरुणांना अंमली पदार्थांच्या मागे लावतो, अशा माणसाला भाजपने नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार दिले। आणि मित्रांनो, भगिनींनो, मातांनो, आपल्याला या परिस्थितीवरती एक ठोस ऍक्शन घ्यायला लागणार आहे। आपल्याला या परिस्थितीवरती एक महत्वाचं पाऊल उचलायला लागणार आहे आणि अशा चोरांना आणि अशा गुन्हेगारांना आपल्याला मतदान न करता त्यांना मतदानाच्या हक्कातून घरी बसून आपल्या हक्काचे आणि आपल्या कामाचे उमेदवार हे निवडून देणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे।